नमस्कार मंडळी. यावर्षी आपण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बटाटा वेफर्स करूया. म्हणजेच बटाटा वेफरचे 3 प्रकार पाहूया. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पांढरे शुभ्र आणि मस्त असे तळून फुलणारे हे वेफर्स होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर या ठिकाणी मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे. तर चिप्ससाठी आपल्याला असा थोडा मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा आहे आणि नवीन बटाटा घ्यायचा आहे. असा पातळ सालीचा हा बटाटा असतो. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर पाण्यामध्ये बुडत ठेवायचे आहे. म्हणजे बटाट्याला काही माती वगैरे चिटकलेली असते ना, ती निघून जाते. आता पिलरने सगळे बटाटे मी सोलून घेते. अशा प्रकारे सोलून झाला का बटाटा हा पाण्यात टाकायचा आहे. म्हणजे तो लालसर होऊन काळा होत नाही. अशाच प्रकारे सगळे बटाटे हे सोलून घेतलेले आहे आणि लगेचच पाण्यामध्ये टाकत घेतलेले आहे. असे मस्त मोठे-मोठे बटाटे आहे. तर या मोठ्या बटाट्यापासून मोठ्या प्रकारचे चिप्स आणि लहान प्रकारचे चिप्स कशा पद्धतीने करायचे ते सुरुवातीला आपण पाहू. चिप्स करायला सुरुवात करूया. परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे. ही खिसणी घेतलेली आहे चिप्सची. हा बटाटा घेतलेला आहे. बटाटा असा उभा ठेवलेला आहे आणि खिसून घेते. सुरुवातीला आपण प्लेन चिप्स करूया. पहा, बटाटा खिसत असताना अशा प्रकारे आपल्याला फिरवत घ्यायचं आहे. अशा प्रकारे बटाटा फिरून आपण जर का चिप्स केले ना, बटाटा जेव्हा संपतो तेव्हा तो एकसारखा असतो. म्हणून चिप्स करत असताना केव्हाही अशा प्रकारे बटाटा हा फिरवत घ्या. म्हणजे चिप्स असे मस्त एकसारखेही होतात. तुम्हाला दाखवते. पहा, असे पातळसर छान अशी चिप्स होत आहे. जाड खिसणी घेऊ नका आणि असे पाण्यातच असायला हवे. अशाच प्रकारे हा जो बटाटा आहे मी तुम्हाला खिसून दाखवते पूर्ण. ह्या बटाट्याचे चिप्स करून घेते. पहा, अशा प्रकारे बटाटा जर का आपण फिरून चिप्स केले तर शेवटच्या टोकापर्यंत चिप्स केला जातो आणि एकसारखा असा हा बटाटा राहतो. तर आता मैत्रिणींनो, तुम्हाला अशा या मोठ्या बटाट्यापासून लहान चिप्स करायचे झाले तर कशा प्रकारे करायचे? असं जर का आडवा बटाटा पकडला तर मोठे चिप्स होतात आणि तोच बटाटा असा उभा पकडला तर असे छान लहान-लहान गोल गोल हे चिप्स होतात. जर का तुमच्याकडे अगदी लहान-लहान मुलं असतील तर असे छोटे-छोटे चिप्स करून घ्या. म्हणजे ते हातात धरून मस्त खाता येतात त्यांना छोटे-छोटे चिप्स. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. असे मस्त गोल-गोल दिसतात आणि अगदी छोटे-छोटे हे चिप्स होतात. या प्रकारे एका बटाट्याचे मी लहान चिप्स करून घेते. त्यानंतर बटाटा हा आडवा पकडून मोठे चिप्स आधी दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने चिप्स मी हे करून घेते. आता असे चिप्स हे करून घेतले का परात ही भरली जाते. परात भरली गेली का आपल्याला मोठ्या दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. अशा या गमल्यामध्ये पाणी घेते. मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये हे चिप्स असे करून झाले का टाकत घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे हे चिप्स मी करून घेते. ही चिप्स बनवण्याची पद्धत मैत्रिणींनो अतिशय सोपी आहे आणि चिप्स मस्त असे पांढरे शुभ्र होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा या पद्धतीने. आता हे चिप्स अशाच प्रकारे सगळे करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने हे चिप्स धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकलं आणि असं हे राहू द्यायचं आहे. पहा, सगळे चिप्स असे मस्त झालेले आहे. आतापर्यंत आपण कुठेही तुरटी वगैरे काही वापरलेली नाही. असे चिप्स 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता हा तुरटीचा खडा पाहू शकतात. अगदी हरभऱ्याचा दाणा असतो ना, शेंगदाण्याच्या दाण्या एवढाच तुरटीचा खडा वापरलेला आहे 5 किलो वेफरसाठी. तर मैत्रिणींनो, वेफर्समध्ये तुरटीचं प्रमाण हे कमी झालं तर काही हरकत होत नाही. पण जर का जास्त झाली तर वेफर्स हे काळे होतात आणि खायला सुद्धा कडवट लागतात. आता हे चिप्स मी संध्याकाळी केलेले आहे. असं झाकून ठेवते. आणखी मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे चिप्स बनवून दाखवते. तर आता दुसऱ्या प्रकारची चिप्स करण्यासाठी या ठिकाणी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे आणि आधीप्रमाणेच बटाटे पाण्यात बुडवून ठेवले आणि सोलून पाण्यात टाकलेले आहे. आता चिप्स करूया. चिप्स करण्यासाठी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये पाणी टाकलं आणि खिसणी घेतलेली आहे. आधी आपण अशा प्लेन ब्लेडने चिप्स केले. आता हे चिप्स असे डिझाईनचे मी तुम्हाला दाखवत आहे. म्हणून असे हे लायनिंगचं ब्लेड असते त्या ब्लेडने करायचे आहे. शक्यतो हे चिप्स करण्यासाठी गोल बटाट्याचा वापर करा. गोल बटाट्यामुळे हे चिप्स छान असे गोल-गोल येतात आणि डिझाईन सुद्धा त्यावरती छान येते. बटाटा खिसत असताना तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी एक हात असा उभट घ्यायचा आहे. त्यानंतर बटाटा पलटवायचा आहे आणि पुन्हा म्हणजे उभा आडवा उभा आडवा असा करत आपल्याला हा बटाटा खिसायचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता चिप्सला अशी मस्त जाडी येते आणि असे जाळीचे हे चिप्स छान दिसतात. ह्या प्रकारे आणि दिसायलाही मस्त असे पांढरे
दिसत असतात हे चिप्स, कुठेही तुटलेले नाही, काही नाही, मस्त असे मोठे मोठे हे चिप्स होत आहे. अशाच प्रकारे सगळे हे चिप्स करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने हे चिप्स धुवून घेतलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मस्त असे स्वच्छ झालेले आहे, पांढरे शुभ्र दिसत आहे. त्यानंतर ही तुरटी टाकायची आहे. त्यामध्ये तुरटीचा खडा तुम्ही पाहू शकता, अगदी छोटा घेतलेला आहे. एवढीच फक्त आता तुरटी टाकते आणि यावरती झाकण ठेवून असंच रात्रभर राहू देते. तर हे चिप्स मी संध्याकाळी करत आहे म्हणून रात्रभर राहू देत आहे. तुम्ही जर का सकाळी खिसून घेत असाल तर 2 ते 2.5 तास फक्त तुरटीच्या पाण्यामध्ये भिजू द्या, त्यानंतर शिजून वाळत घाला. तसे सुद्धा चिप्स छान होतात. आता हे चिप्स मी दाखवते तुम्हाला, प्लेनही धुवून घेतलेले आहे, मस्त पांढरे दिसत आहे, कुठेही तुटलेलं नाही, काही नाही. त्यानंतर आपल्याला हे चिप्स शिजवायचे आहे म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. साधारण 8 लिटर पाणी असेल. हे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी येत असतानाच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आता हे चिप्स आपले 5 किलोचे आहे. तर हा पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे, त्या चमचाने मी तुम्हाला मीठ टाकून दाखवते. 1 चमचा मीठ टाकलेला आहे, हा 2रा चमचा मीठ, 3रा चमचा मीठ, हा 4था आणि हा 5वा चमचा मीठ. तर 1 किलोसाठी 1 चमचा मीठ पुरेसं होते. 5 ते 6 चमचे जरी मीठ टाकलं तरी व्यवस्थित होतं हे. त्यानंतर चिप्समध्ये आपण एक सिक्रेट वापरणार आहोत, ते म्हणजे लिंबूचा रस. तर अर्ध लिंबू घेतलेला आहे चिरून आणि असा हा लिंबूचा रस टाकते. लिंबाच्या रसामुळे चिप्स छान असे पांढरे दिसतात आणि चवीलाही छान लागतात. मीठ आणि लिंबूचा रस टाकलेला आहे. सगळं हे मिक्स करून घेते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. खूप अशी खडखडून सुद्धा पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही. तर असं चांगलं गरम पाणी झालं का त्यामध्ये हे चिप्स टाकते. म्हणजे उकळी यायच्या टोकावरती पाणी आलं का मग चिप्स टाकायचे आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे. पाण्याच्या आतमधून चिप्स हे काढून ठेवायचे आहे. पूर्ण पाणी यामधलं काढून घेतलेलं आहे आणि पाणी निथळलेले हे चिप्स या पातेल्यामध्ये टाकत घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही जर का चिप्स बनवले तर 1 वर्ष काय 2 ते 3 वर्षापर्यंत जरी तुम्ही साठवून ठेवले तरी सुद्धा चिप्सला अजिबात कडवटपणा येत नाही किंवा ते लालसरही होत नाही तळल्यानंतर आणि मस्त असे पांढरे शुभ्र अगदी पापडासारखे खुसखुशीत हे चिप्स राहतात. आता सगळे चिप्स हे टाकून घेते. चिप्स आपण जेव्हा टाकतो ना पातेलं असं भरलेलं दिसते, पण जसे हे चिप्स वाफले जातात, शिजतात तसे खाली बसतात. आता या पातेल्यावरती झाकण ठेवू. अशी मोठी परात घेतलेली आहे, ती झाकून ठेवते. आता गॅसची फ्लेम मोठी आहे आणि मोठ्या गॅसवरती 10 ते 12 मिनिटासाठी हे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण जे जाळीचे चिप्स केलेले होते तेही मी तुम्हाला दाखवते. झाकण काढून घेते. पहा असे झालेले आहे. आता हे चिप्स धुवून घेते. सकाळी सुद्धा 1 ते 2 पाण्याने हे चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहे. हे चिप्स मी धुवून ठेवते. आता 10 मिनिटं झालेले आहे. ताट काढून दाखवते. पहा तर असा चिप्स वरती हा फेस आलेला आहे. हे चिप्स आपल्याला जास्तही शिजू द्यायचे नाही. जास्तही शिजले तर चिप्सचा रंग बदलतो आणि चिप्स पाहिजे तसा फुलत सुद्धा नाही. अगदी परफेक्ट कशा प्रकारे चिप्स शिजवायचा तेही मी तुम्हाला आता दाखवते. सगळं मस्त हे मिक्स करून घेतलेले आहे चिप्स. आता एखाद चिप्स त्यातला झाऱ्यामध्ये असा घेते. पहा असा हा ओढला जात आहे पण तुटत नाही. असं छान गोल गोल होतो आहे पण तुटत नाही. आणि दुसरी पद्धत, अशा प्रकारे नखाने हा चिप्स दाबून पाहायचा. असा लगेचच तो दाबला जात नाही. असं वातळपणा आलेला आहे चिप्सला, म्हणजे चिप्स व्यवस्थित असा शिजलेला आहे. अगदी परफेक्ट शिजलेला आहे चिप्स. त्यानंतर गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे चिप्स आपल्याला जास्त वेळासाठी पाण्यात राहू द्यायचे नाही, तर पाण्याच्या आतून काढून घ्यायचे आहे. असेच पाण्यामध्ये राहू दिले तर ते जास्त शिजू शकतात. त्यासाठी एखादी टोपली घ्यायची आहे किंवा अशा प्रकारची चाळण वगैरे, आणि त्या घेतलेल्या टोपलीमध्ये चाळणीमध्ये हे चिप्स आपल्याला काढायचे आहे. खाली परात ठेवली, परातीमध्ये अशा प्रकारची ही चाळण ठेवली स्टीलची आणि त्यामध्ये हे चिप्स काढून घेते. तर मैत्रिणींनो, बटाट्यामध्ये स्टार्च असतो, तो पूर्ण निघण्यासाठी यावरती थोडंसं आपण गार पाणी टाकू, म्हणजे आपले जे बटाट्याचे चिप्स आहे ना पांढरे येतील आणि मस्त असे फुलतील सुद्धा. पाणी टाकून घेतलेलं आहे तांब्यावर
आणि पूर्ण पाणी हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळून झालं का मोठ्या पसरट घमेल्यामध्ये हे टाकत घेते आणि सगळे हे चिप्स काढून घेते. गरम पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे चिप्स जास्त वेळासाठी राहू द्यायचे नाही, नाहीतर चिप्स जास्त शिजेल. अशा प्रकारे सगळे चिप्स हे काढून घेतलेले आहे आणि त्यावरती पाणी टाकून पाणी निथळून घमेल्यामध्ये टाकत घेतलेले आहे. त्यासोबतच हे चिप्स सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेले आहे जाडीचे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तर त्याच पाण्यामध्ये आणखी 1 चमचा मीठ टाकते. पाणी हे कडकडीत गरम आहे. गॅसची सुद्धा आपल्याला बचत करायची आहे. सोबतच थोडंसं लिंबाचा रस घालते आणि हे चिप्स त्या पाण्यामध्ये टाकते. पहा पाणी किती गरम आहे हे. मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम चालू आहे. आता साधारण 10 मिनिटापर्यंत हे शिजून घेतलेलं आहे. पाणी गरम असल्यामुळे आधीचे चिप्स आपण 15 मिनिटासाठी शिजून घेतले, नंतरचे 10 मिनिटासाठी शिजून घ्यायचे आहे. असे चिप्स शिजलेले आहे. त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे चिप्स सुद्धा आपण आधी जसे चिप्स काढून घेतले ना चाळणीमध्ये, तशाच पद्धतीने काढून घ्यायचे आहे आणि गार पाणी टाकून मग वाळत घालायचे आहे. आता हे सगळे चिप्स काढून घेतलेले आहे आणि त्यावरती अशा प्रकारे पाणी सुद्धा टाकून घेते. पाणी पूर्ण निथळलेलं आहे. आता हे चिप्स मी उन्हामध्येच वाळवून घेते. सकाळची वेळ आहे म्हणून जास्तही ऊन नाही, तर उन्हामध्ये कापड हा आथरून घेतलेला आहे कॉटनचा आणि त्यावरती हे चिप्स आपल्याला पसरून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पसरवताना मात्र असा वेगवेगळाच आपल्याला पसरवायचा आहे, कारण हा चिटकतो एकमेकांना, म्हणून असं वेगवेगळे हे चिप्स पसरून घेते. त्यासोबतच जाडीचे चिप्स सुद्धा पसरून घेत आहे. अशा प्रकारे सगळे हे चिप्स आपल्याला पसरून घ्यायचे आहे आणि मस्त कडकडीत असे वाळून घ्यायचे आहे. वाळवण रेसिपी आहे. तुमच्याकडे जर का ऊन येत नसेल तर तुम्ही सावलीमध्ये सुद्धा वाळून घेऊ शकता, त्यानंतर उन्हातही ठेवू शकता. आता संध्याकाळपर्यंत हे चिप्स मस्त असे वाढले आहे. तुम्ही पाहू शकता चिप्सचा रंग, दोन्ही प्रकारचे चिप्स हे वाढलेले आहे. आता हे चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तळल्यानंतरही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फुलतात. तर तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असे हे मूठभर चिप्स टाकले का तुम्ही पाहू शकता मस्त दुप्पट तिप्पट हे चिप्स फुलत आहेत आणि तळल्यावरती रंगही पाहू शकता, मस्त पांढरे शुभ्र हे चिप्स दिसतात. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मग प्लेटमध्ये काढत घेते. पहा मी तुम्हाला जवळूनही दाखवते. असे मस्त हे पांढरे चिप्स होतात. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही चिप्स तळून दाखवते. पहा जवळूनही पाहू शकता, कुठेही लालसरपणा किंवा काळपटपणा ह्या चिप्समध्ये अजिबात दिसत नाही. असे मस्त पापडासारखे पांढरे शुभ्र आणि मस्त फुलणारे हे चिप्स होतात आणि थोडासा लिंबूचा रस टाकल्यामुळे चवीला सुद्धा हे चिप्स अप्रतिम लागतात. अशाच प्रकारे काही चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये टाकले का असे मस्त लगेचच हे चिप्स फुलत असतात. अशाच प्रकारे जाडीचे चिप्स सुद्धा मस्त हे फुलत असतात. तर दोन्ही प्रकारचे चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. तर मंडळी चिप्स तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि माझ्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल. त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता मी असे काही चिप्स तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त दिसताय. हे चिप्स वर्ष काय 2 वर्ष जरी ठेवले तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही, काळपटपणा येत नाही किंवा कुठेही कडवटही लागत नाही. त्यासोबतच मस्त जाडीचे चिप्स सुद्धा मी तळून घेतलेले आहे. चिप्स हे तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त खुसखुशीत असे हे चिप्स होतात. हे वयस्कर मंडळी जरी असले ना आपल्या घरामध्ये तरी सुद्धा ते खाऊ शकतील, एवढे मस्त खुसखुशीत असे हे चिप्स होतात. तर मंडळी आता मी तुम्हाला चिप्सचा तिसरा प्रकार दाखवते. अगदी झटपट होतात हे चिप्स. न वाळवता अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये चिप्स कशा प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया. तर चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता. बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा बटाटा असतो. या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते. तर घेतलेले बटाटे
फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे, कारण मार्केटमधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ, माती वगैरे चिटकलेली असते, म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडा झाल्यावरती बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते. तर मंडळी, नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना, त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो. नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात. पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत. फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे हे सोलून ठेवायचे आहे. कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना, तो शिमला बटाटा आहे. हा बटाटा शक्यतो काळा होत नाही. बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे साधारण 2 चमच पाणी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते. तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ हे विरघळलेलं आहे. वाटी बाजूला ठेवते. अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला. बटाटा असं लांब पकडायचा आहे, म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे. चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधूनमधून फिरून घ्या, म्हणजे बटाटा जेव्हा संपवतो ना तेव्हा एकसारखे असे चिप्स होतात. मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत. मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एकसारखे हे चिप्स होत आहेत. चिप्स झाल्यानंतर सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही. तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहेत ते करून घेतलेले आहे. आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. मस्त असे पातळसर चिप्स आपल्याला करायचे आहे, अजिबात जाडसर नाही. मस्तच. आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर चिप्स तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही. तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे. असे 3-4 चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता, म्हणून असा एक एक टाकायचा आहे. कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे. असे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही, अजिबात हे चिप्स चिटकत नाही. फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका. हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवा. मोठ्या गॅसवरती अगदी पटकन हे चिप्स होत असतात. असे अर्धवट हे चिप्स तळून झाले का त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना, ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये, ह्या तेलामध्ये सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये, कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते, पण नाही. यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिप्स सुद्धा आहेत कढईमध्ये. अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही. अगदी थोडाच नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात. आता चिप्स हे तळून झालेले आहे. हे कसं ओळखायचं, तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते. आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही, बंद झालेले आहे. त्यानंतर चिप्स हे तळले गेलेले आहे हे ओळखून झाऱ्यामध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे. आवाजावरून तुम्ही समजू शकता. अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे. जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे, तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात. पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून, महिन्यापासून किंवा केव्हा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते. तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी 10 मिनिटात आपण वर्षभरात केव्हाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता. उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात. अगदी झटपट होते. कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा चिप्स शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही. जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खावंसं वाटलं त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे. चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात. असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे
मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही, चवीलाही छान लागतात. अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते. चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. मग मंडळी, मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे. कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळावरती मोजून पाहिले तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात. मस्त कुरकुरीत झालेले आहे. मी तुम्हाला आवाजही ऐकवते. तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायचे झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात. चिप्स तोडूनही दाखवते. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात. आवाजही ऐकवते. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय 2 महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो. चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. स्वस्त खा आणि मस्त रहा.